नमस्कार मित्रांनो, भरपूर अशा महिलांना फॉर्म भरले आणि फॉर्म अप्रूव्हलसुद्धा झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं सर्वात मोठं स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्याने केलेलं आहे. मित्रांनो, एकही महिला यापासून वंचित राहता कामा नये असं शासनाचं टार्गेट आहे. परंतु ज्या लोकांचे फॉर्म अप्रूव्ड होऊनसुद्धा त्यांना एकही रुपया आला नाही, याचं निराकरण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही फॉर्म भरत असताना कोणतं बँक अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे. जे बँक अकाउंट तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित असं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचे DBT इनेबल असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. DBT कशी इनेबल होत असते याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये आहे, ते पाहून घेऊ शकता. आणि 2 नंबरचा प्रश्न येतो तो म्हणजे एकाच व्यक्तीची 2 बँक खाती असू शकतात. त्यामुळे ज्या खात्यामध्ये तुमचं आधारला लिंक आहे आणि त्याचं DBT इनेबल असेल, तुम्ही जरी फॉर्म भरत असताना एखादं खातं दिलं आहे, त्या खात्यात पडत नसून दुसऱ्या खात्यामध्ये तुमचे या ठिकाणी पैसे जमा होतात. मित्रांनो, मी भरलेल्या फॉर्मपैकी बऱ्याच ग्राहकांचे असे झालेले आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट येते ते म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी चेक केल्या. एकतर आधारचं सीडिंग स्टेटस चेक केलं, त्यानंतर 2 खात्यापैकी कोणत्या खात्यामध्ये जमा झाले आहेत हे स्टेटस चेक केलं. त्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा टोल फ्री क्रमांक, या टोल फ्री क्रमांकाला कॉल करून तुमची समस्या बोलू शकता. 181 या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुम्ही जे फॉर्म भरत असताना जो नंबर दिला आहे त्या नंबरवरूनच तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची समस्या सांगायची आहे. याचं पूर्ण निराकरण तुम्हाला त्याद्वारे केलं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. अशाच नवनवीन प्रकारच्या चांगल्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.